सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा वेळ हा सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये खर्च होईल. आरोग्याबाबत तुम्ही निष्काळजीपणा दाखवू नका, नाहीतर तुमच्यावरती त्याचा नकारात्मक परिणाम होईल. व्यवसायामध्ये काही नवीन बदल होतील ज्याचा तुम्ही फायदा घ्याल. व्यवसायामध्ये काही बदल केल्यास भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा आर्थिक लाभ होईल. आज जोडीदारासोबत तुम्ही भविष्याच्या प्लॅन्सवरती चर्चा कराल. आज तुमचं मन हे शांत राहील. कोणतंही काम करण्याआधी मात्र तुम्ही नीट लक्ष द्यावं. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल, त्यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. तुमचं मन मात्र तुम्हाला शांत ठेवून काम करावं लागेल. कोणतंही काम करण्याआधी व्यवस्थित लक्ष देऊन करा. नोकरीमध्ये तुम्हाला ताणतणावाचा सामना करावा लागेल. रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे वाद होऊ शकतात. आज तुम्ही आरोग्याबाबत निष्काळजीपणा दाखवू नका, तुमच्यावरती त्याचा नकारात्मक परिणाम होईल. आज व्यवसायामध्ये काही बदल केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. आज जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुमच्यासाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये मेहनत केल्यावरती आर्थिक फायदा होईल. तुमचं मन देखील प्रसन्न राहील. तुम्ही पैसे नवीन प्रकल्पामध्ये गुंतवाल. भविष्यामध्ये याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. भविष्यातील सदस्यांशी तुमचे मतभेद होतील. आज तुम्हाला थोडं शांत राहावं लागेल. आज तुमचं मन हे थोडंसं चिंतेमध्ये राहील. कोणतंही काम करण्याआधी तुम्हाला त्याचा फायदा किंवा तोटा याची व्यवस्थित बेरीज करावी लागेल. आज तुम्हाला स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. मित्रांची संख्या वाढल्यानं भविष्यामध्ये फायदा होईल. व्यवसायामध्ये बुद्धी आणि विवेकानं तुम्ही निर्णय घ्या. चैनीच्या वस्तूंवरती तुम्ही पैसे उगाचच वाया घालवू नका. तुमचं उत्पन्न आणि खर्च या दोन्हींचा तुम्हाला समतोल राखावा लागणार आहे. आज व्यवसायामध्ये तुम्हाला मेहनत केल्यास चांगला आर्थिक लाभ होईल. तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुम्ही पैसे नवीन व्यवसायामध्ये जर गुंतवले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला आज संध्याकाळी शांत राहावं लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही मौल्यवान वस्तू मिळतील ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुमचा एक जुना मित्र तुम्हाला भेटेल. कार्यक्षमतेनं लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. विद्यार्थ्यांना आज शिक्षणामध्ये अडथळे येतील. आज तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आज तुम्हाला उत्पन्न आणि खर्च याचा समतोल राखावा लागेल. तुमच्या भौतिक आणि शारीरिक सुखांमध्ये वाढ होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवतेला जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सासरच्या लोकांकडनं आदर मिळेल, ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. जे काही काम तुम्ही हाती घ्याल त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरदार लोक त्यांच्या आवडीची कामं करतील, ज्यामुळे त्यांना आनंद मिळेल. अनावश्यक खर्चावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. आज तुमचा एक जुना मित्र भेटेल. कार्यक्षमतेनं लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. विद्यार्थ्यांना आज चांगलं भरघोस यश मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आरोग्याच्या दृष्टीने थोडासा नरम राहील. तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवतील. कुटुंबाकडून तुम्हाला माहिती मिळेल ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. नोकरी करणाऱ्यांना कामामध्ये उत्तम संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी धैर्याची आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडनं आर्थिक लाभ होतील. आज तुम्ही जे कुठलेही काम हातामध्ये घ्याल त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबाला दिलेलं वचन तुम्ही पूर्ण कराल ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबासोबत तुम्ही आज वेळ घालवाल. पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी ही वेळ योग्य नाही, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात. नोकरदार लोकांनी स्वतःच्या कामाकडे जास्त लक्ष द्यायला हवं. आजचा दिवस तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडासा नरम गरम राहील. तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. आज नोकरी करणाऱ्यांना कामामध्ये थोड्याशा संधी देखील मिळू शकतात. पार्टनरशिपमध्ये जर कुठलाही व्यवसाय तुम्ही करत असाल तर त्यातनं आज तुम्हाला चांगला नफा होईल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये एकापाठोपाठ एक फायदे होतील. उधार दिलेले पैसे तुम्हाला आज परत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. भावाशी तुमचे वाद होऊ शकतात, परंतु तुम्ही बोलण्यामध्ये गोडवा ठेवा, नाही तर तुमच्या नात्यामध्ये दुरावा येईल. तुम्ही आज संध्याकाळी मित्रांसोबत वेळ स्पेंड कराल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना जेवू घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायाच्या प्रयत्नांना फळ मिळेल. तुम्हाला एक महत्त्वाची माहिती मिळेल. घरामध्ये जर काही आर्थिक समस्या असतील तर त्या आज संपुष्टामध्ये येतील. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनं तुम्ही गोष्टी सोडवाल. तुम्हाला आज गुंतवणुकीतून लाभ मिळतील. तुम्हाला व्यवसायामध्ये एकापाठोपाठ एक फायदे होतील. जर तुम्ही पैसे उधार दिले असतील तर ते आज तुम्हाला तुमचे परत मिळतील. तुमच्या भावाशी तुमचे वाद होऊ शकतात. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी किंवा तुमच्या भविष्यासाठी नवीन योजना आणेल. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या वरिष्ठांच्या मदतीनं नोकरीमध्ये बढती मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी पार्टीचं आयोजन करू शकता. व्यावसायिकांना आज पैशांची कमतरता भासेल. परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम हे घ्यावे लागतील. तुम्हाला आज जोडीदाराकडनं संपूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे थोडंसं उदास राहील. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन मात्र तुम्ही निर्णय घेऊ नका. भविष्यामध्ये मोठ्या संकटामध्ये तुम्ही सापडू शकता. लव्ह लाईफ जगणाऱ्यांच्या प्रेमाला मान्यता मिळेल. तुमच्या घरी आज पाहुणे येतील. तुम्हाला आर्थिक लाभ देखील होतील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.